पनवेल स्थित आगरी समाज हॉल में जय महाराष्ट्र संघ द्वारा शिवोत्सव 2012 इस शिवकालीन शस्त्रों की प्रदर्शनी का आयोजन किया गया है, जहां पर छत्रपति शिवाजी महाराज तथा मुगलों के काल में युद्ध के दौरान जिन शस्त्रों का उपयोग किया गया था उन शस्त्रों को रखा गया है। इस सभागृह में लगभग 250 शस्त्र रखे गए हैं। शिवाजी महाराजांची जर आपण समकालीन चित्र बघितली तर एक 2-3 प्रकारची शस्त्र आपल्याला दिसतात। ते सरळ पाते तलवार, कमरेच्या शेल्यामध्ये खोचलेलं कट्यार नावाचं शस्त्र, हातामध्ये पट्टा। शिवाजी महाराज नेहमी अशी सरळ पाते तलवार वापरायचे। महाराजांच्या पूर्वी मराठ्यांच्या तलवारी वक्र होत्या आणि लांबीला कमी होत्या। शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा ही अशा प्रकारची पोर्तुगीज ब्लेड्स युरोपातून आयात करून त्याला ही मराठा पद्धतीची मूठ जडवून या तलवारी आपल्या मावळ्यांसाठी बनवून घेतल्या। या 4 फुटी तलवारीमुळे शत्रूवर खोलवर वार व्हायचे आणि आपल्या घोडेस्वार मावळ्यांना देखील याचा चांगल्या पद्धतीचा वापर व्हायचा। शिवाजी महाराजांच्या तलवारींची नावं तुळजा, जगदंबा, भवानी अशा प्रकारची होती। यानंतर महाराजांचं आवडतं शस्त्र म्हणजे पट्टा। हे पट्ट्याला पुढे पातळ पात असतं आणि मागं हा खोबळ्या नावाचा भाग असतो। यामुळे आपल्या मनगटापासून कोपरापर्यंत हाताचं संरक्षण होतं आणि हे पट्टे एकावेळी 2 पट्टे दोन्ही हातामध्ये चढवून गोलाकार पद्धतीने फिरवून युद्ध खेळलं जातं। यानंतर दांडपट्टा, एका हातामध्ये पट्टा आणि दुसऱ्या हातामध्ये लाठी घेऊन युद्ध खेळलं जातं, त्यावेळी त्याला दांडपट्टा असं म्हणतात। प्रशिक्षणासाठी दांडपट्ट्याचा वापर केला जातो। यानंतर हे भवानी तलवारीचं चित्र। शिवाजी महाराजांची जी जगदंबा तलवार होती ही अफजल खान वधाच्या वेळी महाराजांनी या तलवारीचा वापर केला होता। ही कोल्हापूरला होती जुन्या राजवाड्यात। 1857ला प्रिन्स ऑफ वेल्स ही तलवार लंडनला घेऊन गेले। ही तलवारीची लांबी 122 सेंटीमीटर आहे, 100 सेंटीमीटर पाते आहे, 22 सेंटीमीटर मूठ आहे आणि मूठ ही संपूर्ण सोन्याची आहे आणि याला जवळजवळ 350 हिरे, माणिक, पाचू वगैरे जडवलेले आहेत। आता यानंतर हे तलवारी या नेहमी मुठींवरून ओळखल्या जातात। मराठा तलवारीच्या मुठीला हा परज नावाचा कंपल्सरी भाग असतो। मुघल किंवा मुस्लिम पद्धतीच्या तलवारी या बिनपरजाच्या असतात, नेहमी खुल्या मुठीच्या असतात। राजस्थानी लोक सूर्यवंशी असल्यामुळे त्यांच्या मुठीच्या खाली सूर्याची चकती जडवलेली असते। यानंतर आता ही सपाट पातेची तलवार आहे। युद्धामध्ये शत्रूच्या पोटात ही जर तलवार खुपसली तर ती सपाट असल्यामुळे एअरटाईट होऊन आत अडकून बसायची। याचबरोबर या तलवारीला काही खाची दिसतात, याला नाळ असं म्हणतात। ही जर तलवार शत्रूच्या पोटात खुपसली, ही नाळ असल्यामुळे हवा आत जाऊन यातून रक्तप्रवाह बाहेर यायचा आणि तलवार देखील अत्यंत सहजतेने अशी बाहेर काढली जायची। यानंतर ही शमशेर पद्धतीची तलवार आहे। तलवारी या नेहमी मुठींवरून ओळखल्या जातात। ही अरबस्तान वगैरे वाळवंटी प्रदेशातील या शमशेर पद्धतीची तलवार आहे। आपल्या काठीला ज्याप्रमाणे मूठ आहे अशा पद्धतीची याला मूठ आहे आणि याचं पाते देखील अत्यंत असं झोपदार असं पात आहे। हे गुर्ज, मराठ्यांचं सगळ्यात घातक शस्त्र म्हणजे गुर्ज। गदा, कुऱ्हाड आणि तलवार या तिन्हीचं हे कॉम्बिनेशन आहे। गदेसारखा आकार आहे, कुऱ्हाडीसारखी पाती आहेत, तलवारीची मूठ आणि वजनदार अशी याला ही सळई आहे। याच्या घावामुळे शत्रूची ढाल देखील तुटायची आणि शिरस्त्राण देखील फुटायचं, इतकं घातक हे शस्त्र होतं। जो सैनिक इतर सर्व शस्त्र चालवण्यात प्रवीण आहे त्यालाच हे गुर्ज चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जायचं। शिवाजी महाराजांच्या गुर्जचं नाव शंभू प्रसाद असं होतं। त्यानंतर फ्रेंच तलवार, आरमारातील तलवार। समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे तलवारी गंजून झिजू नयेत म्हणून या आरमारातील तलवारींची पाती जाड आणि रुंद अशी असायची। याचं पोलाद देखील अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं। आज याला 300-350 वर्षे या तलवारीला झाली तरी अजून नव्यासारखी याचं पात आहे। यानंतर या युरोपियन देशातील तलवारी याचा उपयोग मुख्यत्वे करून भोकसण्यासाठी व्हायचा। लांब आणि निमुळती पाती असतात, याची पाठ जाड असते आणि याच्या तलवारींच्या परस विस्तृत असतात। युद्ध खेळताना हाताला घाम येऊन तलवार हातातून निसटू नये म्हणून
याच्या मुठीला माशाचं कातडं जोडलं जायचं। इस प्रदर्शनी के बारे में जय महाराष्ट्र संघ के अध्यक्ष संतोष कुलकर्णी ने हमारे प्रतिनिधि को जानकारी दी और पनवेल वासियों को यह आह्वान किया कि इस प्रदर्शनी का लाभ उठाए। किती दिवसासाठी प्रदर्शन खुलं राहणार आहे? आता हा म्हणजे आजचा शनिवार आणि रविवार सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत प्रदर्शन उघडलं होतं। काही शुल्क आहे का ते? नाही, हे प्रदर्शन विनामूल्य ठेवण्यात आलेलं आहे। सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी हे बघण्यासाठी यावे।